Standard 9th Algebra, lesson number 2, practice set 2.3, question number 8, divide and write the answer in simplest form. 1 point. First example, root 98 divided by root 2. So how to solve this question? It's very simple, only we have to divide it. That is a 98 divided by root 2. Okay, answer will come 98 divided by root 2. So 2 ones are 2, 2 fours are 8, 9 minus 8, 1 remain. Here comes 18. So 4 2 nines are 18. Answer is a 49, root 49. Now this is a root 49. So answer will come, this is the square of 7. So answer will come 7. As simple as that. Very simple. Then second, 125 divided by 50. Okay, so again the same thing, 125 divided by root 50. So 125 divided by 50, answer is, you know, 5's table. Yes, you can do directly also, but both are in the one table, that is 25 into 5. Okay, and 25 into 2. 25 5s are 125, 25 into 2, 25 2s are 50. म्हणजेच काय, 25 5 125, 25 2 50. सिंपल. तर मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हा 25 25 उडवून टाका, दोघे सारखे, दोघांचं काही काम नाही. सो आपण त्यांच्यामध्ये जे वेगळे जे नंबर आले, दॅट इज 5/2, हे घेऊन टाकायचे. युअर आन्सर इज रेडी. ओके, देन नेक्स्ट वन इज थर्ड नंबर, 1310 and root 5. Okay, same you have to do, you have to only divide it by 5. ओके, सपोज तुम्हाला असं डायरेक्ट डिव्हिजन येत नसेल तर काय करायचं, थोडंसं बाजूला घ्यायचं, आपल्या रेग्युलर डिव्हिजन पद्धतीने करायचं. कारण काही मुलं अशी आहेत की ज्यांना रेग्युलर डिव्हिजनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो, म्हणून मग मी ते पण एक्सप्लेन करते. 5 6 30. 5च्या टेबलमध्ये 31 पेक्षा जवळचा छोटा नंबर कोण आहे तर 30 आहे. 5 आणि 6 म्हणजे 6, 5 6 30 मांडून घेतलं. तर मग आता 31 मधून 30 मायनस केले, आन्सर 1 आला. कारण आता तुम्ही मोठे, असं जर आपण केलं 1 मधून 0 गेला 1, मग 3 मधून 3 गेला 0, नाही. थोडंसं म्हणजे तुमच्या पण पटापट जे आहेत ते एक्झाम्पल सोडवले जातात. सो आपण थोडेसे मोठे झाले आहोत, ह्या पद्धतीने थोडी गणितं सोडवायची. 5 2 10. ओके, सो आता अगेन 10 मधून 10 गेला 0. सो व्हॉट इज द आन्सर, रूट 62. आता 62 हा कशाचा स्क्वेअर नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, 62 आहे तसंच मांडलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला नक्की कळवा.